चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये आज तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। हे राज्यातलं सर्वाधिक तापमान आहे। तापमानाचा नवा उच्चांक ब्रह्मपुरीत गाठला गेलाय आणि त्याखालोखाल चंद्रपूरचं तापमान 46.8 अंश सेल्सिअस, गडचिरोलीचं 46.4 अंश सेल्सिअस, नागपूर 46, वर्धा 46.4, अमरावती 45.8, अकोला 44.9 अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवण्यात आलंय। तर विदर्भात सध्या दुपारच्या वेळेला वाढणारं तापमान अंगाची लाहीलाही करतंय। या उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी महाराजबाग प्राणी संग्रहालयातील हरणांचा एक कळप बांबूच्या वनात सावलीचा आडोसा घेताना पाहायला मिळाला। सध्या उष्णतेच्या भयंकर लाटेत प्राण्यांचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावं यासाठी प्राणी संग्रहालयात विशेष काळजी घेतली जाते। तर उष्णतेच्या भयानक लाटेत प्राण्यांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी प्राण्यांकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा करून घेतल्या जात आहेत। पक्षी आणि प्राण्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून दिला जातोय। या उपक्रमामुळे प्राण्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहून त्यांचं आरोग्य संतुलित राहण्यास मदत होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय। जसं आपण जे प्राणी याच्यात पाणी एन्जॉय करतात त्यांच्यासाठी जसं वाघ झाला, अस्वल झालं, यांच्यासाठी आपण पाण्याचे हौद वगैरे बनवलेले आहेत। जे प्राण्यांना झाडावर चढायला आवडते त्या प्राण्यांसाठी आपण चढायला मदत व्हावी त्या हिशोबाने आपण बांबू आणि दोरी वगैरे बांधून त्यांना तशी व्यवस्था केलेली आहे। तसंच जो कुल्फीचा प्रकार आहे तो आपण ॲक्च्युअल त्यांना जे रोज फळं देतो त्या फळांचीच आपण आईस्क्रीम बनवतो। त्यात दूध वगैरे टाकून आणि फळं जे काय सीजनल फळं अवेलेबल आहेत ते फळं टाकून मग आपण त्यांना खाऊ घालतो। कोणत्या प्राण्यांना ही आईस्क्रीम दिली जाते? ही मोस्टली माकडांना आणि अस्वलाला दिलं जातं। तर वर्ध्याच्या वाढलेल्या तापमानाचा फटका जसा माणसांना बसतोय तसाच तो मुक्या जनावरांनाही बसू लागलाय। वर्ध्याच्या बोर अभयारण्यामध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी पाण्याच्या डबक्यात बसून थंडावा आणि विसावा शोधणारी वाघाची ही जोडी पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे। आणि यवतमाळमधल्या पुसद जवळच्या खंडाळा घाटात तीव्र उन्हामुळे माकडांनाही पाण्याचा तुटवडा जाणवू लागलाय। पाण्यासाठी माकडांनी चक्क धावती बस अडवली आणि प्रवाशांकडनं बाटलीबंद पाणी पिण्याचा आटापिटा केला। या माकडाला जेव्हा प्रवाशांनी पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तेव्हा इतर माकडांची वानरांची टोळी सुद्धा तिथे पोहोचली। तहानेनं व्याकुळ झालेली ही वानरं पाणी पिण्यासाठी अक्षरशः धडपड करत असल्याचं दृश्य यावेळेला पाहायला मिळालं। ठीक आहे थांबा हे घेतलं बाटली द्या मला हे घे दादा पाणी पाणी घ्या पाणी थांबा थांबा त्याने होतं बाटली खाली कोण पुढे धर गाडी गाडी लागायची थांबा 2 मिनिटं थांबा साहेब